खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीचा जोगेश्वरीमध्ये किरकोळ अपघातावेळी वायकर गाडीत असल्याची माहिती समोर, तर सुदैवानं अपघातामध्ये कुणालाही दुखापत नाही. अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा झालाय. मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी मंजूर. अवकाळी पावसाचा राज्यातील विविध भागात शेतीला फटका. धुळे वाशिममध्ये पिकांचं मोठं नुकसान. अंतराळ तंत्रज्ञानामध्ये भारताची ताकद वाढली. इस्रोकडून आज स्पॅडेक्स मिशनचं लॉन्चिंग, तर भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातला चौथा देश बनला. सुट्ट्यांमुळे नाशिकमधील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. 2 जानेवारीपर्यंत देवीचं मंदिर 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय. सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविक जेजुरीमध्ये श्री खंडेरायाच्या गडावरून दुपारी 1 वाजता श्रींचा पालखी सोहळा निघणार. हमीभाव कायद्यासह आता विविध 13 मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी आक्रमक. शेतकरी संघटनांकडून आज पंजाब बंदची हाक.